हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 8. ओम हे योगेश्वरा, एक अतीत. ओम अशी ऋषींनी शांतीपाठाची सुरुवात केली आहे. हा निर्वाण उपनिषदातील ओम आगळा वेगळा आहे. योग साधनेत ओमला महत्त्व आहे. ओम हे योग साधना करण्यासाठी एक सगुण रूप आहे. योग साधनेसाठी निर्गुणाला सगुण रूप दिले आहे. या सगुण धारणेतून त्या निर्गुणात प्रवेश करायचा आहे. त्यावेळी सगुणाचा त्याग करायचा आहे. ते साध्य करण्यासाठी ओंकाराची साधना सांगितलेली आहे. निर्वाण उपनिषदातील ओमची ओळख जरा वेगळ्या स्वरूपात करून घ्यायची आहे. ओम हा परमात्म्यामधून, त्या आत्मचैतन्यामधून विश्वनिर्मितीच्या वेळी झालेला महाध्वनी आहे. विश्वाचा तो पहिला वहिला ध्वनी आहे. त्यामुळे तो मूलतः निर्वाणातच आहे. कारण ओम सर्वांच्या अतीत आहे. परब्रह्म परमात्म्यामधून आत्मचैतन्याचा ओम असा महाध्वनी झाला आणि त्यामधून हे विश्व बाहेर आलं. विश्वनिर्मितीच्या आधी ओम असा ध्वनी झाला. मग हे विश्व निर्माण झालं. याचा अर्थ ओम विश्वातीत आहे. ओम विश्वाच्या बाहेर आहे. ते सर्वस्वाच्या अतीत आहे. परमात्म्याचा हाच प्रथम वाच्य ध्वनी आहे. त्यामुळे तो परमात्म्याचाही वाच्य आहे. ओम हे परमात्म्याचे नाव आहे. अगदी पहिलं नाव आहे. ओम प्रथमेश आहे. परमात्म्याने त्याचे नाव सांगून स्वतःची ओम अशी ओळख करून दिली आहे. साधकांना उपासना करायला, परमात्म्याच्या नावाचा जप करायला स्वतः परमात्म्यानेच नाम दिले आहे. प्रथम परमात्मा, मग ओम आणि त्यानंतर हे विश्व, अशी ही मालिका आहे. याचा उपयोग निर्वाण साधनेसाठी करायचा आहे. विश्वाच्या अतीत निर्वाण होण्यासाठी, विश्वाच्या अतीत निर्वाण झाल्यावर परमात्म्याप्रत जाण्यासाठी ओम हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. ओम हे एक माध्यम आहे. याचा अर्थ शेवटी परमात्म्याप्रत जाण्यासाठी ओमच्याही अतीत निर्वाण व्हायचं आहे. स्वतः परमात्म्यानेच स्वतःचे वाच्य केलेले नाव आहे. ते परमात्म्यानेच वाच्य केले असल्यामुळे ते स्वयंभू आहे. इतर कुणी ते दिलेले नसल्यामुळे ते पूर्ण शुद्ध आहे. ते पूर्ण अबाधित आहे. अशा या स्वयंभू परमात्म नामाने ऋषींनी निर्वाण उपनिषदाच्या शांती पाठाची सुरुवात केली आहे. 2 अर्थातीत. ओम असा ऋषींनी उद्घोष केला आणि निर्वाणाला प्रस्थान ठेवलेलं आहे. ओममधूनच शब्दसृष्टी आणि स्वरसृष्टी निर्माण झाली. ओममधून निर्माण झालेल्या शब्द आणि ध्वनी यामुळे माणसाच्या भावभावनांना अर्थ प्राप्त झाला. माणसाच्या भावभावना एकमेकांना ज्ञात होऊ लागल्या. ओम या प्रथमध्वनीमधून शब्द स्वरांचे हे एक निराळेच विश्व निर्माण झाले. माणसाच्या विचारांचे आदान प्रदान होऊ लागले. हे जितकं सुखावह आहे तितकंच किंबहुना जास्तच ते तापदायक होऊ लागले. या भावभावनांच्या देवघेवीमधून माणूस अस्वस्थ झाला. अति बोलण्यामुळे, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितके निरनिराळे विचार भावभावना यामुळे माणूस परमात्म्यापासून दूर जाऊ लागला. व्यावहारिक बोलाचालीला भाषा अवगत झाल्यामुळे व्यावहारिक बोलणे वाढले. माणूस परमात्म्याचं नामस्मरण विसरू लागला. तो जपजाप्यात वेळ घालवण्यापेक्षा त्याच वेळेत पैसा मिळवण्याला जास्त महत्त्व देऊ लागला. शब्दस्वरांच्या अर्थाने गैरसमजुतीने अर्थापेक्षा अनर्थच घडू लागला. यामुळे निर्माण होणाऱ्या भावभावनांचा कल्लोळ माणसाला असह्य होऊ लागला. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला.
परमात्म्यापासून दूर दूर जाऊ लागलेला माणूस त्या परमात्म्याच्याच स्वयंभू आंतरिक ओढीने नकळत अस्वस्थ होऊ लागला. दुःख निवारण करण्यासाठी तो सुखाच्या मागे धावू लागला. त्यामुळे अगोदरच दुःखी असलेला माणूस सुखाच्या मागे धावून जास्तच दुःखी झाला. यामुळे तो सुखदुःखाच्या अतीत जाण्यासाठी मार्ग शोधू लागला. तो मौन राहू लागला. मौनात त्याला आनंद जाणवू लागला. याचा अर्थ शब्द आणि स्वर यांच्यापासून दूर जाणे महत्त्वाचे झाले. ओममधून शब्द आणि स्वर निर्माण झाले आहेत. त्यामुळे ओम हा शब्द स्वरांच्या अतीत आहे. त्यामुळे ओम नुसताच शब्द स्वरांच्या अतीत नाही, तर ओम हा त्या शब्द स्वरांच्या अर्थाच्याही अतीत आहे. शब्दस्वर ओममधून निर्माण झाले, त्यांना अर्थ प्राप्त झाले, परंतु त्यांच्या निर्माणाला, ओंकाराला कसलाच अर्थ चिकटलेला नाही, कारण तो त्या आधी आहे. ओम अर्थातीत आहे. जादूगाराच्या पोतडीमधून निरनिराळ्या वस्तू बाहेर येतात. इतक्या असंख्य वस्तू बाहेर काढणारी ती पोतडी त्या बाहेर आलेल्या वस्तूंपेक्षा पूर्ण निराळी असते. याचप्रमाणे ओम शब्द स्वरांपेक्षा त्यांच्या अतीत आणि त्यामुळे अर्थातीत आहे. 3.7 संध्याकाळी लहान मुलगा सवंगड्यांबरोबर खेळायला बाहेर गेला आणि 3 संज झाल्या की आई आपल्या मुलाच्या नावाने हाक मारू लागली. रानात वनमहोत्सवासाठी मित्रमंडळ गेले आणि एखादा मित्र वाट चुकला की त्याला शोधायला त्याचे मित्र दश दिशांनी त्याच्या नावाने हाका मारायला लागतात. एखाद्याच्या अज्ञातात शोध घ्यायचा म्हणजे त्याच्या नावाने पुकारा करावा लागतो. याद्वारे त्याला मारलेली हाक ऐकावी आणि प्रतिसाद देऊन त्याचा ठाव ठिकाणा लागावा, असा यामागे हेतू असतो. ऋषींनी उपनिषदाच्या प्रार्थनेत त्या अज्ञात परमात्म्याच्या नावाने अशीच साद घातली आहे. ओम, हे परमात्म्या, मी तुला शोधत आलो आहे. तू जिथे असशील तिथून मला माझ्या आवाजाच्या दिशेने इशारा कर. मला तुझा ठाव ठिकाणा समजू दे. मी तुझ्या द्वारी आलो आहे. मला दार उघड. या तुझ्या भक्ताला आत घे. मला तुझे दर्शन घ्यायचे आहे. जे आहे आणि जे नाही त्या सर्वांच्या पार निर्वाण होऊन ऋषी आलेले आहेत. या ओंकाराच्या द्वारातून त्या दिव्य ऊर्जेत, त्या दिव्य चेतनेत, त्या परब्रह्म परमात्म्यात प्रवेश करायचा आहे. केवळ चिर आनंदमय व्हायचं आहे. त्यासाठी ही साध आहे. ओम ओम ओम. हरि ओम.